जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपला कालच GR आलेला आहे। या संबंधित मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। तुम्हाला माहिती आहे मी काल आपल्या ट्रॅव्हल्स मध्ये जेव्हा मी निघाले ना गावाकडून पुण्याला येण्यासाठी, त्यावेळेस मी व्हिडिओ शेअर केला, कारण मी त्यावेळेस गाडीमध्ये बसले आणि GR आला, त्यामुळे तिथेच बसून तो व्हिडिओ शूट केला आणि मी शेअर पण केला आहे। बघा आता काय करणार, भरपूर कमेंट येत होत्या। तर आत्ताचा जो मुद्दा आहे, आपल्याला काल GR आलेला आहे आपल्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाचा। आता जे कमेंट येत आहेत की वितरण कधी होणार, तर हे वितरण मी तुम्हाला ह्याचं अगोदर म्हणजे मी जेव्हा काल लाईव्ह घेतली होती ना, तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं। परत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते की हे जे वितरण आहे आपलं जून महिन्याचं, हे वितरण तुम्हाला आज आहे 9 तारीख, उद्या आहे 10 तारीख, तर हे वितरण आपल्याला उद्या आणि परवा 2 दिवसात होऊ शकतं, कारण उद्या आहे शुक्रवार आणि साधारण उद्या हे वितरण होण्याची शक्यता आहे आपल्याला। समजा उद्या जर वितरण नाही झालं तर मग शनिवार रविवार दोन्ही दिवस वितरण होणार नाही। त्याच्यानंतर आपल्याला सोमवार मंगळवार आणि बुधवार अशा पद्धतीने या ठिकाणी वितरण होण्याची शक्यता आहे। म्हणजे थोडक्यात काय मला तुम्हाला सांगायचं आहे, झालं वितरण तर 10 आणि 11 या 2 तारखांना होईल, किंवा मग तुम्हाला 15 तारखेच्या आत हे वितरण होईल, हे लक्षात घ्या। म्हणजे 10 आणि 11 12 तारखेला रविवार आहे, त्यामुळे वितरण होणार नाही। पण जर वितरण झालं आपल्याला ह्या 2 दिवसात तर वितरण नाही झालं, कधी 10 आणि 11ला जर वितरण नाही झालं तर 13, 14 आणि 15 ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला वितरण होण्याची शक्यता आहे। हे मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की आपल्याला जर GR लवकर आला तर 15 तारखेपर्यंत वितरण होणार आहे। त्याच पद्धतीने आपला GR जो आहे तो खूप लवकर आलेला आहे यावेळेस, आणि आपल्याला वितरण पण यावेळेस नक्कीच लवकर होईल अशीच शक्यता आहे। साधारण 15 तारखेपर्यंत आपल्याला हे वितरण पूर्ण होणं अपेक्षित आहे। हे वितरण आपल्याला 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे। आता ह्याच्यामध्ये मला बऱ्याच महिलांच्या कमेंट काय येत आहेत ते तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई 2100 रुपये येणार आहेत का, आता निधी वाढणार आहे, बरोबर? तर याच्या अंतर्गत मी तुम्हाला आता सांगणार आहे 2100 रुपये येणार नाहीत, आपल्याला फक्त 1500 रुपयेच आता ह्या हप्त्याला 1500 रुपयेच येणार आहेत। जरी केंद्र सरकार पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने ही जी काही माहिती दिलेली आहे ती मी तुम्हाला सांगितली, त्यावर मी एक सविस्तर परत व्हिडिओ शेअर करणार आहे। त्याच्यामध्ये मी पूर्ण टोटल तुम्हाला माहिती देते की आपल्याला 2100 रुपये मिळतील का आणखी कमी मिळतील, किंवा हे कधीपासून मिळणार आहे, त्याच्यावर मी व्हिडिओ शेअर करते लवकरच, बरोबर? आताचा जो मुद्दा आहे, आपल्याला आता फक्त 1500 रुपये या हप्त्याचे मिळणार आहेत, म्हणजे जून हप्त्याचे, बरोबर ना? बाकी सर्व माहिती तुम्हाला दिलेलीच आहे। ह्याच्यामध्ये आता इथेच थांबूया। अजून एक मुद्दा की बऱ्याच महिला म्हणतात जुलैचा हप्ता येणार आहे का, तर नाही, फक्त आणि फक्त आपल्याला जून महिन्याचा हप्ता येणार आहे, कारण GR मध्ये फक्त जून महिन्याचंच लिहिलेलं आहे सर्व काही त्या ठिकाणी, त्यामुळे फक्त जून महिन्याचाच हप्ता येणार आहे। बाकी ज्या महिलांची KYC झालेली नाही त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। थोडंसं अजून मी आजही महिला व बाल कल्याण विभागाला जे आहे ते मेसेज करणार आहे की KYC संदर्भामध्ये काहीतरी अपडेट यावी। बऱ्याच महिलांची KYC अजून बाकी आहे, ही माहिती मी देणार आहे आता लवकरच, बघूया काय होतं ह्याच्यावर। बाकी सगळी माहिती आपण KYC ची पाठवलेलीच आहे सरकारपर्यंत की लवकर KYC सुरू करावी, कमीत कमी ज्या महिलांची KYC झाली नाही त्यांना तरी KYC करायची संधी द्यावी, हे मी अगोदरही सरकारला सांगितलेलं आहे। परत मी एकदा तो व्हिडिओ शेअर करते आणि ती माहिती पण मी पाठवते, काळजी करू नका। आता ह्याच्यामध्ये फक्त जून महिन्याची अपडेट तुम्हाला दिलेली आहे। जून महिन्याचं वितरण आपल्याला 10 जुलैला आणि 11 जुलैला होऊ शकतं, किंवा मग 13 जुलै 14 जुलै आणि 15 जुलैला सुद्धा हे वितरण होऊ शकतं, ही दाट शक्यता। आणि 15 पर्यंत आपलं हे वितरण पूर्ण होईल, ही सुद्धा खात्रीशीर माहिती आहे। बाकी ह्याच्यामध्ये जर आणखीन काही अपडेट आल्याच नवीन तर तुम्हाला नक्कीच देणार आहे। हप्ता येण्याची तांत्रिक प्रक्रिया असते, ती जी तांत्रिक प्रक्रिया आहे DBTच्या अंतर्गत, ती सरकारला किंवा त्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे एजन्सीला, ज्या एजन्सीला, त्यांना ही सगळी प्रक्रिया करावी लागते। आणि ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच आपल्याला नेहमी हप्ता येत असतो। पण मला असं वाटतंय की हे हप्त्याचं वितरण उद्या आणि परवा होईल। बाकी जर उद्या परवा नाही झालं तर तुम्हाला त्याच्यावर माहिती देणारच आहे, काळजी करू नका। सगळ्यात अगोदर आपला व्हिडिओ येणार आहे जेव्हा वितरण चालू होईल, आणि महाराष्ट्रातलं एकमेव खात्रीशीर माहिती देणारं आपलं चॅनल आहे। बरेच लोक आपली माहिती बघूनच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण या चॅनलवर खात्रीशीर आणि खरी माहिती दिली जाते नेहमीच। चला तर मग परत भेटू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।